मध्ये शिंदे गटाकडून मारहाणची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय सांगा आपण पहिली प्रतिक्रिया. दहिसरमध्ये आम्ही कायदा सुव्यवस्था शांतता राखण्याचा प्रयत्न करतो. आज इलेक्शनच्या नावाखाली बाहेरची लोक दहिसरमध्ये आलेली आहेत. यांना इकडे कार्यकर्ते भेटत नाहीत आणि या बाहेरच्या लोकांच्या माध्यमातून जर अशा प्रकारची जी मी व्हिडिओ पाहिला अशी जर मारझोड होत असेल ते आम्ही दहिसरकर खपवून घेणार नाही. तुम्ही या प्रचार करा आणि घरी जा. पण अशा प्रकारची संस्कृती दहिसरकरांना मान्य नाही आणि मलाही मान्य नाही. मी तर शिवसेनावाला आहे. मी असं सगळं पाहिलेलं आहे. लहानपणापासून बाळासाहेबांनी आम्हाला कडू दिलेलं आहे. रस्त्यावरती कसं उतरायचं, गुंडांच्या बरोबर कसं लढायचं, या मुंबई शहरातला आम्ही गँगवॉर पण पाहिलेला आहे. त्यामुळे भलत्या सलत्या गोष्टीमध्ये न पडता 15 तारखेपर्यंत प्रचार करा आणि आपल्या घरी जा. तर मी तक्रार नाही करणार. पोलिसांनी FIR झालेले आहेत. पोलिसांचा वचक कमी झाला आहे का, शासनाचा याच्यावरती काय लक्ष आहे की नाही, हे सगळे प्रश्न उपस्थित होतात. आणि जर असंच प्रकार होत लागले तर आम्हाला पण रस्त्यात उतरावं लागेल त्यांच्या विरोधात. अशी गुंडागर्दी या दहिसरमध्ये आम्ही खपवून घेणार नाही. आपण दहिसरमध्ये कोणते मुद्दे घेऊन सगळे भरपूर मुद्दे आहेत. कुठला मुद्दा नाही आहे. पहिल्यांदा मी तुम्हाला एक सांगतो, मुंबई महापालिका मुंबईकरांना समजलीच नाही असं म्हटलं तर वावगं होणार नाही. किंवा जे आता प्रचारात जे मुद्दे येत आहेत ते चुकीचे येत आहेत. मुंबई महानगरपालिकेला 100 वर्ष होऊन गेलेले आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये येणारा माणूस त्याला जेवण मिळतंच. मुंबादेवीच्या आशीर्वादाने. तो कधी उपाशी झोपत नाही. गरीब असतो, रस्त्यावरचा असतो, नाहीतर प्लॅटफॉर्ममधला असू द्या, पाणी मिळतं. 150 कोटी 1.5 कोटी जनता असलेल्या लोकांना सकाळ 6 वाजता पाणी मिळतं. कचरा उचलला जातो. बसेस आहेत. आरोग्याची सेवा आहे. शिक्षण आहे. सुंदर असे गार्डन आहेत. सुंदर अशी व्यवस्था आहे. ब्युटिफिकेशन आहे. आणि म्हणून मुंबईचा हा इतिहास आहे. मुंबई कुणाची, मराठ्यांची, उत्तर प्रदेशांची, खानची का ह्याची त्याची, हा विषय मला बिलकुल मान्य नाही. मुंबई महानगरपालिका ज्यांना कोणाला नेतृत्व करायला संधी मिळेल, हे मुंबई महानगरपालिका कायद्याच्या बाबतीमध्ये, कामाच्या बाबतीमध्ये, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये ही नेहमी अग्रेसर राहिलेली महानगरपालिका आहे. आणि तिचा मला वाटतं ह्या अशा जे कोण हल्ली प्रव्यक्त बोलतात ते मुंबईतल्या 1.5 कोटी जनतेचा अपमान करतात. मुंबईचं ते जे वैभव आहे ते वैभव ते नष्ट करण्याच्या मागे लागले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्याबद्दल कुणी अशा पद्धतीने बोलू नये अशी मी त्यांना, मुंबईकर जे असतील त्यांनी बोलू नये. मुंबईकर, तुम्हाला सगळंच मिळतं आहे मुंबईत. त्या महापालिकेवर टीका कशाला करता तुम्ही? तुम्ही धोरणावर टीका करा. 2034च्या DP प्लॅनवरती करा. आता DP प्लॅन गव्हर्नमेंटने जाहीर, तुम्हाला 2000 काय DP प्लॅन? ती 2034ला या शहराची लोकवस्ती किती होणार, किती हॉस्पिटल लागणार आहेत, किती शाळा लागणार आहेत, किती पाणी लागणार आहेत, किती ठिकाणचा कचरा उचलणार आहे, किती शिवरेज लाईन टाकाव्या लागणार आहे, पूर पावसाचा आणि जे काही आत्ता ह्याच्यामध्ये जे काही पूरस्थिती मुंबईमध्ये, पाऊस कधी पडतो त्याच्यावर चर्चा करा. प्रदूषणावरती चर्चा करा. जे मुंबईकर आहेत त्यांनी ह्या चर्चा कराव्या. बाकी मला वाटतं मुंबईची निवडणूक सोपी नाही आहे. मुंबई महानगरपालिका हे मोठं सामाजिक कार्याचं विद्यापीठ आहे. सर, सिंधुदुर्गचे काही उमेदवार कोरोना काळचे व्हिडिओ शेअर करतात, त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया?
मी सांगितलं ना, त्यांना मुंबईवरती प्रेम नाही आहे. ज्या ज्या काळात त्यांनी किंवा त्यांनी काम केलं नसेल करोना काळात. करोना काळात आम्ही काम केलं. रात्री 2-2 वाजता पेशंटला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आम्ही इथे 2 कोविड सेंटर उभारले, फवारणी केली, जे काय करायचं ते केलं. टीका काय करता? तुमचा एक व्हिडिओ तरी दाखवा कोविडच्या काळामध्ये गरिबाला लस देताना. टीका करायची काय? कुठेतरी वाचायचं आणि टीका करायची, त्याला काय अर्थ नाही आहे.